तो शिवनाथ इथून निसटला, पण दुसरीकडे कुठे न जाता तो तुझ्या आसपास आहे, तुझ्या परिघात आहे, तुझ्यावर लक्ष ठेवून आहे. तो शिवनाथ घरातच आहे. अदृश्य राहून नक्की काय खेळ खेळतोय? तो तो मीरा आणि अंबिकाला भेटला तर नसेल ना? काहीतरी घडतंय हे नक्की. कालपासून मीरानं शिवनाथ बद्दल एकदाही विचारलेलं नाहीये. मीरा, काय ग, स्वतःच्या बापाला विसरलीच वाटतं. नीट बोल. नाही अगं, कालपासून तुझ्या बापाबद्दल तू काही विचारलं नाहीस म्हणून म्हटलं. डील लक्षात आहे ना? हो. चल, उद्या तुझा बाप तुला भेटेल. तयार आहेस ना? मला ना मुळात एक प्रश्न पडलाय मीरा. तुला तुझ्या त्या भिकारड्या बापाची मुळात गरजच काय? नाही, असे किती दिवस उरलेत त्याचे? काय उपयोग काय त्याचा? बोल ना. माझे बाबा नेहमी म्हणायचे, आपल्या हातात काहीच नसतं. आपण कितीही धडपडलो तरी काही गोष्टी घडायच्या तशाच घडतात. आणि जेव्हा असं होतं ना, तेव्हा समजून घ्यायचं, आता सगळं महागौरीच्या हातात आहे. माझ्या बाबांबद्दल सुद्धा असंच झालं. तू माझ्याशी सौदा करण्यासाठी माझ्या बाबांचा आधार घेतलास, पण मी आता सगळं देवी आईवर सोडलंय. मला बाळ होण्यामागे तुझा काहीतरी स्वार्थ आहे, हे स्पष्ट दिसतंय मला. त्यामुळे मी कधीच बाळ जन्माला घालणार नाही. हे तुझ्या नाकावर टिचून सांगते. मीरा, नीट विचार करून बोल. नीट विचार करूनच बोलते. लक्षात ठेव, काठ माझ्याशी आहे. तुला, तुझ्या बापाला आणि तुझ्या देवीला माझ्या समोर झुकावंच लागेल, माझ्या पायाशी नाक घासावंच लागेल. आणि तो दिवस दूर नाही. मी पण त्याच दिवसाची वाट बघते. बघूया कोण कोणाच्या पायावर नाक घासता येते. आज मंजिरीशी बोलले आणि मन हलकं झालं. बाबा, तुमच्याबद्दलची भीती आता कमी झाली आहे, पण तरी तुमची खूप काळजी वाटते मला. वेदा परत माझ्याबद्दल विचारत होती. आता तिला काय सांगू, कसं सांगू कळत नाही. आपण वेदाच्या प्रश्नांपासून पळू नाही शकत. तिला उत्तर दिलं नाही तर ती उत्तरं शोधत फिरेल. आणि जर सगळं खरं सांगितलं तर ती काय रिॲक्ट करेल याचीच भीती वाटते मला. ह्या सगळ्या गोंधळात आई आणि तुझ्या बाबांचा विषय बाजूलाच राहिला. कधी कधी असं वाटतं की हा विषय निघालाच नसता तर बरं झालं असतं. मला माझं हस्तखेळतं कुटुंब परत हवंय मीरा, आधीसारखं. पण असं कसं होईल? प्रश्न माझ्या बाबांच्या चारित्र्याचा आहे.
मीरा, प्रश्न माझ्याही आईच्या कॅरेक्टरचा आहे. आपण एक एक करून प्रॉब्लेम सॉल्व्ह करूयात. माया, माया, का आलीस तू इथे? हं? तुझ्यामुळे माझे सगळे प्लॅन फसतायत. जाग का नाहीस इथून? मी जाऊ? अजितशी लग्न केलंय मी कुठेच जात नाहीये. हे बघ, मंजिरी, नाही. आधीच ती मीरा तुझ्या बोलण्याला बधत नाहीये. या मायाचा जर का तुला वापर करून घ्यायचा असेल तर तुला तिला सहन करावंच लागेल. हे बघ माया, मी तुला या घरात राहू देईन, पण तुला माझ्यासाठी पुन्हा काम करावं लागेल. मी ऑफर देते तुला, विचार कर. माया, तू जेलमध्ये गेलीस यात सगळ्यात मोठा वाटा मीराचा होता, पण दोघी मिळून तिचा काटा काढूया. चालेल? माझ्या लेकीच्या जीवावर उठली ही बाई. मीराला का मारायचं? तू मायाच आहेस ना? असं का विचारताय? नाही, छू म्हटल्यावर धावणारी तू असं मला प्रश्न विचारतेस? जेलमध्ये मी गेले, तुम्ही नाही. का मारायचंय मीराला? काय नाही. मीराच्या नशिबात मृत्यू लिहिलाच आहे. फक्त तिच्या पत्रिकेत मृत्यूच्या स्थानी शनी बसलाय म्हणून तो थोडा पुढे ढकलला गेलाय.